उपस्थित सर्वांना जय भीम. मी ज्योती शेळके शाखेच्या सरचिटणीस या नात्याने आपणा उपस्थितांचं मनापासून स्वागत करते व आपल्याबद्दल मंगलकामना व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास, गुणांस व यांच्या विचारांना पंचांग प्रणाम. तसेच माता महामाया, माता महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्री आणि माता भीमाई, माता रमाई या महान मातांनाही माझे त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा जय भीम. या संस्थेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही माझा जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष आणि वर्षावास प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम. तसेच बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना व यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनाही माझा जय भीम. तसेच आजचे 14वे पुष्प ज्यांनी घेतलेले आहे ते वानखेडे परिवार, या परिवाराला सुद्धा माझा जय भीम. आजच्या 14व्या पुष्पाला उपस्थित म्हणून प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत रोहन रोडे गुरुजी. गुरुजींनाही माझा जय भीम. आणि आजचं 14वं पुष्प ज्यांनी घेतलेलं आहे वानखेडे दादा, त्यांचा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याचं नाव आहे निनाद राहुल वानखेडे. याचा आज दुसरा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांनी आजचं पुष्प घेतलेलं आहे. तर या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि पुढील आपण कार्यक्रम आदर्शांना पुष्प व हार अर्पण करून सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी जया वानखेडे ताईंना विनंती करते की त्यांनी बुद्धचरणी पुष्प वाहायचे आहेत. साधु साधु. प्रकाश दांडगे सरांना विनंती आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करायचा आहे. साधु साधु साधु. तसेच मी संतोष कोकणे यांना विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. राहुल वानखेडे यांना विनंती करते की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. साधु साधु. साधु साधु साधु. तसेच आता आपण सामुदायिक वंदना व सूत्रपठण घेणार आहोत. तर यात सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवते
तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मत्साभादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादटाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन उयेन मीतेन लवामि मोकं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संघं सुगततन्वा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके स्तूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेते नमामि वन्दामि चेत्यं सभ्यं सभ्यठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविजन् विदुरयानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरगोसौ गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुदननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजनोद्धारा भगवन्ता मुचाकरा भक्तकाजा सौदार संगरी शस्त्रधरिता करी कापलारी गुरी रौद्ररूपा मुक्तिपदकोणता जीर्णस्मृती जायता उजाळी रागतिका मार्गसाधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सतसज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा भीमराजा भीमराजा
सब पापस्करण कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासन धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च मम्मि श्रुत्वान् धम्मकायेन पश्यति सबे धम्मधरोति यो धम्मानपमज्जति सबे सन्ता सुखी भवन्तु सबे भवन्तु सुखिनो सबे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागम यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि अनन्तलिके सर्वेच भूतात्मना भवन्तु आतोऽपि सकच सुनन्त भाषित तस्मै भूतानि समेत सभ्ये मेतं करोतं मनुष्यपजाय दिवाचरतो च हरत्यवलि तस्मै नरकत अपमतान् अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इचिदं पचिदं तुय्यं किप्पमेव समेचतु सबे प्रयन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपनो रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपानसम्पत्ति इमिनाते समेजतु साधु साधु साधु. शाखेचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांची ओळख करून द्यायची आहे. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचांग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपशिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायव्य चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचांग प्रणाम. या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध मित्र मंडळ यांच्या संयुक्त उद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका 2021 हे आयोजित केलेले आहे आणि ह्या पुष्पाचे आजचे 14वे पुष्प आज गुंफण्यासाठी आजचे आयोजक जयाताई राहुल वानखडे यांचं आयोजन आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचा आज पुष्प आयोजन करण्याचं कारण की त्यांच्या बालकाचा आजचा दुसरा वाढदिवस आहे, त्यामुळं त्यांनी निनाद यांचा दुसऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुष्प आयोजन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांना सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे आजचे प्रवचनकार आज आपले प्रवचन रोहन रोडे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे ते जमलेले सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य उपासक उपासिका बालबालक या सर्वांना सस्नेह जय भीम. आज माझ्यावर आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांची थोडक्यात ओळख अशी की रोहन गुरुजी
आपल्याला आपल्या बिहार शास्थापनेमध्ये काम करतात आणि त्यांचे मेडिकल सेक्शनला ते चांगल्या प्रकारे ते ट्रान्सपोर्ट सेक्शनला सेवा देतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचा आणखीन एक विशेष तर सांगायचे 2016चे बौद्धाचार्य आहेत. त्यांचं उपेशना सेंटर या बोरिवलीला त्यांचं जास्त प्रभुत्व आहे आणि त्यांचं विशेष सांगायचं म्हणजे ताई जयश्रीताई रोडे आणि रोडे गुरुजी निशुल्कमध्ये आपल्या कॉलनीमधील जी लहान मुलं आहेत त्यांना म्हणजे 8 ते 15 वर्षाच्या जी असतात त्यांना स्वतःच्या गाडीने इथून घेऊन जातात बोरिवलीला आणि बोरिवलीला तिथं त्यांचं एक दिवसीय शिबिर आयोजन तिथं जे आयोजन असतं त्यांना घेऊन जातात. घेऊन जाण्याची आणण्याची ते स्वतः हे करतात. त्यांचा म्हणजे याच्या पाठीमध्ये एकदम चांगलं काम करतात. लहान मुलं धम्माच्या मार्गावर कसं होतील हे काम त्यांचं खरोखरच चांगल्या प्रकारे करतात. त्यांचं खरोखरच मंगल हो. हेच जे थोडक्यात मी यांची ओळख करून मी गुरुजींना विनंती करतो त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. जय भीम. आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. त्यांचा विषय आहे सिगाल सुत्त मानवाची कर्तव्य आणि त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. साधु साधु साधु. नमो तस् भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी या 14व्या पुष्पासाठी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, आजचे 14व्या पुष्पाची जबाबदारी बौद्ध मित्र मंडळाने आणि माझ्यावर सोपवली आहे. सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो, आयोजकाचे आभार मानतो आणि विषयाला सुरुवात करतो. वेळ खूप झालेला आहे. सिगाल सुत्त सिगालोवाद सुत्त असं त्याचं नाव आहे. तर ह्या सुत्ताबद्दल थोडंसं सांगतो मी की मानवाची कर्तव्य ह्याला गिही धम्म पण म्हणतात. पालीमध्ये गिही धम्म म्हणजे गृहस्थाचा धम्म. गृहस्थाने काय केलं पाहिजे काय नाही याच्याबद्दल बुद्धांनी याच्यामध्ये तंतोतंत सांगितलेलं आहे. काही एकही गोष्ट त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलेली नाही आणि हा आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की घरोघरी तीच अवस्था आहे जी या सिगालाची अवस्था आहे. त्याचे वडील आहेत, हा सिगाल आहे आणि बुद्धांनी त्याला केलेला उपदेश आहे तो आपल्याला तंतोतंत लागू होतो. तो 2500 वर्षापूर्वी पण लागू होत होता आणि आत्तासुद्धा तो लागू होतोय. हे तुमच्या लक्षात येईल ऐकल्यानंतर की बुद्धांनी त्याला काय उपदेश केला, सिगालाच्या वडिलांची काय इच्छा होती. तर आपल्या गृहस्थी धर्मामध्ये जे गृहस्थ आहेत, गृहस्थ उपासक आहेत, एक तर भिक्षू संघ आहे, दुसरा आपण गृहस्थ आहोत बुद्धांचे उपासक. तर आपण गृहस्थी धर्मामध्ये बुद्धांनी केवळ भिक्षूंना अरहंत होण्यासाठीच उपदेश केला नाही, तर गृहस्थांनी पण त्यांची कशी चांगल्या प्रकारे गृहस्थी चालली पाहिजे याचा चांगला उपदेश केलेला आहे. आणि गृहस्थी सांभाळताना महामंगल सुत्तामध्ये बुद्धांनी म्हटलेलं आहे की तपोच ब्रह्मचर्यांचे आर्य सच्चान दर्शनंग निब्बान सच्ची क्रियाचे हेतंग मंगलमुत्तमंग. जे 38 मंगल धर्म सांगितलेत त्यामध्ये पण बुद्धांनी म्हटलेलं आहे की हे तुमचा जो सांसारिक जीवन आहे ते करता करता तुम्ही
परमार्थ पण साधला पाहिजे, याचा पण त्यांनी बुद्धांनी त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. असं सांगितलं नाही की सर्व गृहस्थांनी भिक्षूच झालं पाहिजे किंवा असं काही कंपल्शन नाही केलेलं. तर गृहस्थांनी पण आपलं सांसारिक जीवन जगताना कसा परमार्थ साधला पाहिजे हे 38 मंगल धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि बुद्धांनी हा जो गिही धम्म आहे, गृहस्थांचा धम्म जो सांगितलेला आहे, तर अशा प्रकारे बुद्धांनी खूप ठिकाणी उपदेश केलेला आहे. फक्त हा सिगोलवाद हे खूप मोठं सुत्त आहे, जवळजवळ 6-7 पानांचं सुत्त आहे. तर हे सिगोलवाद जे सुत्त आहे ते 7-8 पानाचं खूप मोठं सुत्त आहे. हे सुत्त दिगनिकायमध्ये आहे. मला वाटतं 31व्या नंबरचं सुत्त आहे, 31 नंबरला दिगनिकायमध्ये. आणि खूप मोठं सुत्त आहे. दिगनिकायमध्ये सर्व सुत्तच मोठे मोठे आहेत, पण हे सुत्त पण खूप मोठं आहे. जसं समजा गृहस्थांना त्याच्यामध्ये बुद्धांनी उपदेश केलेला आहे. तर दुसरे जे उपदेश आहेत म्हणजे बुद्धांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक गृहस्थांना उपदेश केलेला आहे त्यांच्या कल्याणासाठी, पण तो त्यांच्या ज्या अडचणी आहे किंवा जो समस्या आहे त्यावर उपदेश केलेला आहे, थोड्या प्रमाणात केलेला आहे. जसं प्रसेनजितला उपदेश केलेला आहे. जेव्हा त्याला मुलगी झाली तेव्हा त्यांनी कन्येच्या बद्दल त्यांना उपदेश केला. विशाखा मातेला उपदेश केला. अनाथ पिंडकाची मुलगी किंवा हे सासरी चालली होती तेव्हा त्यांना उपदेश केलेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असा त्यांनी उपदेश केलेला आहे, पण तो कसा थोडका होता आणि प्रसंगानुरूप केला होता. पण ह्या सिगाल सुत्तामध्ये त्यांनी A to Z म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी गृहस्थांनी काय कर्तव्य केलं पाहिजे तर ह्याचा उपदेश केलेला आहे. म्हणून हे सुत्त बाहेर देशामध्ये हे सुत्त आहे. हे तर आपण आत्ता ऐकतोय, मी पण खूप नंतर ऐकलं, पण बाहेर देशांमध्ये हे शालेय अवस्थेमध्येच मुलांना सांगितलं जातं, कारण त्याचा त्यांना पुढच्या जीवनामध्ये ते गृहस्थी होणार आहे त्याला उपयोग झाला पाहिजे. आणि विश्वामध्ये जे काही बौद्ध जगत आहे किंवा बौद्ध राष्ट्र आहे त्यामध्ये भिक्षू जरी अनेक असले तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने गृहस्थ उपासकांची संख्या जास्त आहे. तर त्यांना पण चांगलं काहीतरी मार्गदर्शन मिळावं, तर हे बुद्धाचं याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. यामध्ये आपल्याला जाणवेल की आपला एकदम आपुलकीचा विषय आहे. आपल्या घरोघरी तो विषय असतो. आपल्याला काळजी असते मुलांची की आपला मुलगा धम्माकडे येत नाही. बघा इथे पण आलं ना, शक्यतो वयस्कर माणसंच असतात, एखादे तरुण मुलं येत नाहीत. माझे मुलंसुद्धा येत नाहीत इकडे आहे ना विहारात, किंवा ते बघत नाहीत की विहारात काय कार्यक्रम आहे का, मी जाऊ का, असे ते आपुलकी दाखवत नाहीत. आणि आपल्याला काय वाटतं की मुलांनी ह्या मार्गावर यावं, आपली अशी कळकळ असते आहे की नाही. तर अशीच कळकळ त्या सिगालाच्या वडिलांना होती, म्हणून हा आपल्याला कसा एकदम जवळचा विषय वाटतो. आणि त्याची कळकळ त्यांनी कशी पूर्ण केली, मुलाला कसं धम्माच्या मार्गावर आणलं. बघा सुगाल याचं नाव आहे, ही एका सत्य घटनेवर आधारित हे सुत्त आहे बुद्धाचा आणि सिगाल्याचा. त्या ठिकाणी सिगालाला उपदेश केलेला आहे. सिगाल पुत्त आपण त्याला म्हणतो. सिगाल पुत्त म्हणजे सिगालाचा मुलगा. तर त्रिपिटकामध्ये असं खूप ठिकाणी असं नाव आहे, सिगाल पुत्त, सारीपुत्त, त्याच्यानंतर मंतानी पुत्त. तर सारीपुत्त म्हणजे सारीचा मुलगा, म्हणून सारीपुत्त. तर त्याला असंच त्रिपिटकामध्ये उल्लेखलेलं आहे. भिक्षू पण त्याला सारीपुत्तच म्हणायचे आहे की नाही. आणि मंतानी पुत्त म्हणजे मंतानीचा मुलगा, म्हणून मंतानी पुत्त. त्यांना असंच नाव पडलेलं आहे की मंतानी पुत्त म्हणून. तसं हा सिगाल पुत्त म्हणजे सिगालाचा मुलगा म्हणून सिगाल पुत्त असं त्याला उद्देशलेलं आहे. त्याला नाव मिळालेलं आहे या सुत्तामध्ये. तर याचे जे वडील आहेत ते बुद्धांचे निस्सीम भक्त असतात. या सिगालाचे नेहमी विहारात जातात आणि त्यांनी चांगली अवस्था प्राप्त केलेली असते ध्यानामध्ये. आणि त्यांना काळजी असते मुलाची की बाबा माझ्या मुलांनी पण ह्या मार्गावर आहे, मला जे सद्धम्म मिळाला, मला जे अमृत चाकायला मिळालं तर मुलाला पण मिळावं अशी त्यांची साहजिक इच्छा असते. वडील आहेत आहे की नाही, मुलगा आपला सन्मार्ग लागावा म्हणून त्यांनी त्याला अनेक वेळा सांगितलेलं असतं की अरे बाबा तू जात जा बुद्धांकडे किंवा चल माझ्याबरोबर. पण तो काय आपल्या मुलांसारखं तो काय ऐकत नाही. खूप मोठे श्रेष्ठी आहेत ते. श्रेष्ठी म्हणजे खूप मोठे पैसेवाले आहेत, धनाढ्य आहेत. आणि त्याला वाटतं की मी कशाला तिकडे जाऊन माझा टाईम वेस्ट करू. त्या सिगालाला वाटतं, त्याच्या मुलाला सिगाल पुत्ताला. आणि म्हणून तो कधीच येत नाही, मी कशाला वेस्ट करू, त्यापेक्षा मी माझ्या धंद्यात लक्ष घालतो वगैरे वगैरे. जसं आजची समस्या आहे आपली सेम ती समस्या. आपण पण आजकाल कोणाच्या घरी गेलं तर मुलं त्यांचे आईवडील सांगतात की अरे मुलगा ऐकतच नाही, तो धम्माच्या मार्गच नाही किंवा काय ह्या दृष्टीने काही करत नाही, बाकी सगळे उद्योग करतो पण धम्माच्या मार्गावर काय येत नाही. आणि लोकांना काळजी असते की तो आणखी भटकू नये म्हणून धम्मच त्याला तारेल म्हणून आपण त्याच्या मागे लागतो की त्याने धम्माच्या मार्गावर राहावं, विपश्यनेला जावं, ध्यान करावं किंवा विहारात जाऊन उपदेश ऐकावा, जेणेकरून त्याचं मन भटकणार नाही आणि तो काय वाईट मार्गाला जाणार नाही. तर त्या सिगालाच्या वडिलांना पण असं वाटत होतं आणि त्यांनी खूप वेळा रिक्वेस्ट केली पण तो गेला नाही. शेवटी काय झालं, तो एकदम मृत्यूच्या ह्याच्यावर आला, त्याचा मृत्यू जवळ आला आणि मृत्यूच्या थोड्या वेळ अगोदर त्यांनी मुलाला सांगितलं की बाबा ठीक आहे,
तू माझं एक शेवटचं काम तरी कर. तू रोज आहे ना आंघोळ झाल्यानंतर 6 दिशांची पूजा करत जा, असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी त्याचं ते मान्य केलं आणि ह्या घटनेवरच आधारित हे सुगाल सुत्त आहे. तर एकं समयं भगवा राजगहे विहरती वेळुवने कलंदक निवापे. बुद्ध एकदा कलंदक निवाप म्हणजे खारींच्या वेळुवन म्हणजे बांबूच्या वनामध्ये राहत होते, जे राजगृह आहे. तुम्ही बघितलं असेल जर गेला असेल तर त्यावेळेस तेनखोपन समयेन सिंगालको गहपती पुत्तो कालसेव उठ्ठाय राजगहा निक्कमित्वा अल्लवत्तो अल्लकेसो पज्जलिको पुतुद्दिसा नमस्सती. तर जो सिगाल पुत्त आहे तो सकाळी लवकर उठून ओल्या वस्त्रांनी अल्लकेसो अल्लवत्तो म्हणजे ओल्या वस्त्रानिशी आणि ओल्या केसानिशी काय करतोय, 6 दिशांची पूजा करतोय. तर बुद्ध त्या चारिकेला निघाले होते. खरं तर बुद्धांचा हा रोजचा परिपाठ होता की ते सकाळी उठून पहिलं बघायचे की बुद्धांची महाकरुणा आज कोणावर त्याचा वर्षाव होणार आहे, त्याचा कोण लाभी होणार आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन ते देशना देत होते. तर त्यांच्या त्या महाकरुणेच्या वर्षावामध्ये हा सिगालपुत्त सापडलेला आहे. आणि चारिकेला जाताना बुद्ध जाणून बुजून काही वेळेस ते लवकर निघायचे आणि मग त्या व्यक्तीला उपदेश करायचे असा उल्लेख आहे. तर जर राजगृहाहून ते वेळुवनातून ते राजगृहाकडे चालले होते आणि हा सिगालपुत्त नेमका त्या ठिकाणी आंघोळ करून ओल्या वस्त्रानिशी आणि ओल्या केसांनी उठून 4 दिशेला कुडकुडत नमस्कार करत होता. हा त्याचा रोजचा कार्यक्रम होता. बुद्ध समोरून येतात आणि साहजिक आहे त्याचे वडील एवढे निस्सीम भक्त होते आणि उच्च अवस्थेला पोहोचले होते साधनेमध्ये. तर सर्व भिक्षू आणि बुद्ध त्यांना ओळखत असणार, त्यांच्या परिवाराला अनेक वेळा त्यांच्या घरी गेले असतील ते भोजन वगैरेसाठी ओळखत असणार. बुद्ध त्या ठिकाणी थांबले आणि बुद्ध त्याला विचारतात की अरे तू काय करतोस, ओल्या वस्त्राने आणि ओल्या आणि तू या 6 दिशांची पूजा करतोस, काय करतोयस. तर तो बोलतो की माझे वडील जेव्हा मरणाच्या म्हणजे मृत्यूच्या पूर्वी माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की बाळा तू 6 दिशांची पूजा करत जा. आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी म्हणजे त्यांचा शब्द राखण्यासाठी त्यांच्या याला मान देऊन मी हे काम करत आहे. तर बुद्ध त्याला सांगतात की नको गहपती पुत्त आर्यस्स विनिये 6 दिसा नमस्सी तब्बा. तर बुद्ध त्याला सांगतात की जे आर्य सावक आहेत ते त्यांच्या आर्य विनयामध्ये अशा प्रकारे 6 दिशांना नमस्कार केला जात नाही. यथा कथांपन बनते आर्यस्स विनिये 6 दिसा नमस्सी तब्बा साधुमे बनते भगवा तथा धम्मं देसे तू यथा आर्यस्स विनिये 6 दिसा. तर ते म्हणतात की मग तो रिक्वेस्ट करतो बुद्धांना की मला सांगा की आर्य विनयामध्ये 6 दिशांना कसा नमस्कार करतात. तेनही गहपती पुत्त सुनोही साधुकं मनसी करोही भासिस्सामीती. म्हणजे गहपती पुत्त तू ऐक आणि चांगल्या तऱ्हेने मनात धारण कर, मी तुला सांगतो. भासिस्सामीती म्हणजे मी तुला सांगतो. एवं बनते तीखो सिंगालको गहपती पुत्तो भगवतो पच्चसोसी. तो ठीक आहे बनते सांगा म्हणून त्यांनी भगवंतांना हात जोडले आणि तो भगवंताची वाणी ऐकू लागला. तेव्हा भगवंतांनी त्याला पहिल्यांदा सांगितलं की आर्य सावक कसे 6 दिशांना नमस्कार करतात. तर त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम ते 4 कर्मक्लेश आहेत, 4 कर्मक्लेशापासून मुक्त होतात. चार कर्मक्लेश चत्तारो कम्मकिलेसा पहिना होती. 4 कर्मक्लेशापासून मुक्त होतात, करत नाहीत आर्य सावक, त्यापासून त्याला सोडून देतात. आणि 4 चत्तारो कम्मकिलेसा आणि चतुष्ठानंग म्हणजे 4 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पाप घडतं, काय त्या गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला असतो आर्य सावकांनी. आणि 6 ज्या गोष्टी आहेत संपत्तीनाशाच्या 6 गोष्टी आहेत, ह्या 6 आणि ते 4 कर्मक्लेश आणि 4 दुष्कर्म घडवणाऱ्या 4 गोष्टी, अशा 14 गोष्टींना तो पालन करून किंवा त्या सोडून त्याच्यापासून विरत राहून
त्याच्यापासून सुरक्षित होऊन तो 6 दिशांची पूजा करतो, 6 दिशांना आच्छादित करतो, 6 दिशांना प्रसन्न करतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी बुद्धांनी त्याला सांगताना असं नाही सांगितलं की बाबा बघ तुझे वडील तू का असा अंधश्रद्धेमध्ये पडलेलास. ही त्याची एक अंधश्रद्धा आहे की तो दिशांची पूजा करतोय नमस्कार करून. तर बुद्ध त्याला येऊन डायरेक्ट असे म्हणत नाहीत की अरे तुझे वडील माझे भक्त होते आणि तू काय असा करतोस, अंधश्रद्धेस पडलात, ये इकडे पंचशील घे, अष्टशील घे, अमुक कर, ध्यान कर, असं नाही सांगत बुद्ध त्याला. बुद्धाची सांगायची ही टेक्निक आहे की कसं त्याला सांगायचं. आपल्याला पण आपला ह्याच्याशी खूप का नातं आहे की आपण इथून ही टेक्निक घ्यायची का आपल्याला आपल्या मुलांना कसं सांगायचं आहे, काय कसं समजवायचं. तर बुद्ध त्याला डायरेक्ट म्हणत नाही की तुझे वडील माझे भक्त होते, माझ्याकडे रोज यायचे, तू येत नाही, असं कार्य तसं काही नाही, किंवा पंचशील वगैरे काय नाही. हे सगळं त्यांनी सांगितलंय त्याला, पंचशील सांगितलंय, सर्व गोष्टी सांगितल्यात, पण त्या वेगळ्या मार्गाने सांगितल्या. डायरेक्ट सांगितलं नाही की मी तुला पंचशील देतो. तर त्याला म्हणतात की त्याला त्यांनी सांगितलं आर्य सावकांचा हा धम्म आहे. आर्य सावक करता त्यांचा हा धम्म आहे, त्यांना सांगावा लागत नाही, हा त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. त्यांनी 4 कर्मक्लेश सोडून दिलेले आहेत. 4 कर्मक्लेश कुठले तर आता बुद्ध धम्मामध्ये आर्य त्याला म्हणतात ज्यांनी निर्वाणाची पहिली शिडी गाठलेली आहे, त्याला आर्य म्हणतात. तर अशा जे सत्पुरुष आहेत त्यांचा हा धर्म आहे. बुद्धाने सांगितलं की ते 4 कर्मक्लेश सोडून देतात. तर तू कर असं म्हणत नाही, तर आर्यांचा धम्म आहे असं सांगतात. मग त्याला कळतं की त्याला माहिती असेल वडील एवढे फेमस असतील कारण त्यांनी पहिली पायरी गाठली होती, याचा अर्थ ते त्यांना सर्व लोक ओळखत असतील की ते आर्य आहेत किंवा ह्यांनी पहिली पायरी गाठलेली आहे. कारण जेव्हा मनुष्य निब्बाणाची पहिली पायरी गाठतो तर त्याच्या बोलण्या चालण्यावरून वागण्यावरून कळतं की नक्की ह्यांनी काहीतरी फल प्राप्त केलं असेल. तर मग ते त्या आर्यांचा धम्म आहे ज्यांनी आर्यफल प्राप्त केलेलं आहे. आर्य लोकांचा हा धम्म आहे बुद्ध सांगतात. तर त्यांनी 4 कर्मक्लेश त्यागण्यासाठी सांगले. तर 4 कर्मक्लेश म्हणजे ज्या कर्माने क्लेश उत्पन्न होतात, ज्यांनी दुःख उत्पन्न होतं, अशा 4 गोष्टींना 4 कर्मक्लेश बोलले. तर कुठल्या त्या 4 गोष्टी आहेत तर पानातिपातो अदिन्नदानं मुसावादोच उच्चती परदार गमनंचेव न पसंसंती पंडिता. तर पंडित अशा पानातिपाता म्हणजे प्राणीहिंसा न करणे, अदिन्नदान म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्याची वस्तू न घेणे, आणि मुसावादो म्हणजे वाचिक दुष्कर्म न करणे, आणि परदार गमने परस्त्री गमन न करणे म्हणजे व्याभिचार न, कामे सुमिच्छाच्या वारा वेरमणी आहे ना ते शील. म्हणजे या ठिकाणी त्याला बघा त्यांनी 4 शील सांगितलेत, पण त्याला सांगितलं नाही की मी तुला पंचशील देतोय म्हणून. हे 4 शील सांगितले. राहिलं कुठलं एक शील सुरामेरय मज्जपमादठाना, ते त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. जे त्यांनी 6 गोष्टी सांगितल्या आहेत संपत्ती विनाशाचे कारण आहेत, तिकडे एक शील सांगितले त्यांनी, या ठिकाणी नाही सांगितले. या ठिकाणी 4च शील सांगितलं आणि त्याला सांगितलं की हे कर्मक्लेश आहे, म्हणजे याच्यामध्ये क्लेश उत्पन्न होणार आहे, तुमचं वाईट होणार आहे त्याच्यामुळे जर ते नियम तुम्ही तोडले तर. पानातिपाता, अदिन्नदाना, मुसावादा आणि परदार म्हणजे व्याभिचार, कामे सुमिचार, ह्या 4 गोष्टी त्याला. तर अशा प्रकारे बुद्धांची सांगण्याची स्टाईल आहे की त्याला डायरेक्ट पंचशील आहे असं न सांगता त्याला 4 गोष्टी कर्मक्लेश अशा सांगितल्या आणि 5वं जे शील आहे ते त्याला पुढे सांगितलं. आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर दुसरी 4 गोष्टी सांगितले. चतुष्ठानं कथमे ही चतुर्ही ठाणे ही पापकम्मं न करोती, छंदागती गच्छन्तो पापकम्मं करोती, दोषागती गच्छन्तो पापकम्मं करोती, मोहागतिं गच्छन्तो पापकम्मं करोती, भयागतिं गच्छन्तो पापकम्मं करोती. तर यतोखो गहपतिपुत्त आर्यसावको नेव छंदागती गच्छति न दोषागती गच्छति न मोहागती गच्छति न भयागती गच्छति इमे ही चतुर्ही ठाणेनी पापकम्मं न करोती. तर बुद्धाने सांगितलं की हे 4 कर्म जे तुमचे काय करणार आहेत, तुमच्याकडून दुष्कर्म होणार आहेत किंवा तुम्हाला दुष्कर्म करायला भाग पडणार आहेत, अशा ह्या 4 गोष्टी आहेत त्या आर्य सावक करत नाही. तर त्या कुठल्या, छंदगती. बाबासाहेबांनी हे जे 4 गोष्टी सांगितल्या त्रिपिटकामध्ये, छंदगती, छंद, राग, द्वेष आणि मोह आणि भय, ह्या 4 गोष्टी सांगितल्यात. ह्या गोष्टी तुम्हाला दुष्कर्म करण्याला भाग पडतात असं सांगितलेलं आहे. तर बाबासाहेबांनी त्याचं ट्रान्सलेशन असं केलेलं आहे, पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय. मोह म्हणजे मूर्खपणा आणि भय असं सांगितलेलं आहे. तर ह्या 4 गोष्टीमुळे काय होतं, आपल्याकडून पाप घडतात. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पंतप्रधान, मी ऐकलं मागे, जेव्हा शपथ घेतात तेव्हा ह्या गोष्टीचा उल्लेख करतात. ऐकले का? ह्या गोष्टीला बळी पडून मी कुठलंही कर्तव्य करणार नाही असे ते म्हणतात. कारण ह्या गोष्टीमुळेच पाप उत्पन्न होतं. जेव्हा त्याच्याकडे राग असतो एखाद्या व्यक्तीच्या, याचं सांगितलं राग, द्वेष म्हणजे शत्रुता, भय आणि मोह म्हणजे अज्ञान, ह्याच्यामुळे आपल्याकडून पाप घडतं असं सांगितले. तर
पंतप्रधान शपथ घेताना ह्या गोष्टी बोलतात की मी ह्याच्या अधीन होऊन काही काम करणार नाही, पण त्याला पाळतात का? तर बुद्धांनी पण त्याला सांगितलंय, जर तुम्हाला समजा ह्याच्यामुळे कसं पाप घडतं ते मी सांगतो. समजा तुमच्यामध्ये पहिलं गोष्ट सांगितलं छंदमध्ये आसक्ती असणे, एखाद्या गोष्टी प्रिय वाटणे किंवा नकोशी वाटणे हे छंद आहे ना. समजा तुम्ही एखादा तुमचा प्रिय मित्र आहे आणि तुम्हाला काही न्यायनिवाडा करायला सांगितला, हां, 4 माणसामध्ये, किंवा तुम्हाला काही वस्तू वाटायला सांगितली, ह्या 10 जणांना ही वस्तू दे, तर तुम्ही सगळ्यांना एक एक द्यायला सांगितले, तर समजा चॉकलेट द्यायचे, तर तुम्ही त्या मित्राला काय घेणार? 2 देणार, कारण तो आपला आहे. तुमच्या मनामध्ये पाप, तुम्ही आपला आहे ही जी वस्तू आहे हे छंद आहे, हे राग आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही काय केलं? एक एक द्यायच्या ठिकाणी त्याला 2 दिल्या, अन्याय केला आणि पाप केलं. तर पाप झालं की नाही? ते तुम्हाला जे सांगितलं होतं त्याच्यापासून तुम्ही त्या मापामध्ये पाप केलं, म्हणजे तुम्ही पाप केलं. अशा प्रकारे जर आपल्याला राग असेल, छंद असेल, तर आपल्याकडून पाप होऊ शकते. एक साधं उदाहरण सांगितलं समजायसाठी, की बाबा तुम्हाला वाटायला सांगितलंय आणि तुम्ही आपला प्रिय व्यक्ती आहे त्याला दिलं. अशाच प्रकारे त्या ठिकाणी जर तुमचा जर शत्रू असेल तर तुम्ही काय कराल? तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही क्वांटिटी कमी द्याल, किंवा न्यायनिवाडा करताना तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीची बाजू घ्याल, शत्रूची बाजू घेणार नाही, आणि त्या ठिकाणी इंटेन्शनली, आणि मग त्यांच्याकडून पाप होईल. तर असं शत्रुत्व असलं तरी पाप होईल. हे पाप करणं घडवणाऱ्या 4 काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर भय सांगितलं. अशाच प्रकारे जर तुमच्या मनात भय असलं तर भयाच्या आधिपत्याखाली तुम्हाला भय वाटलं तर तुम्ही काही अनुचित गोष्टी कराल आणि पाप कर्म कराल, असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर मोह सांगितलं आहे. मोह म्हणजे अज्ञान असणे, आपल्याला माहिती नसते की वस्तुस्थिती काय आहे आणि आपण मग त्याच्याबद्दल निर्णय घेतो, तर चुकीचा निर्णय घेतो आणि कोणावर तरी अन्याय होतो. तर अशा प्रकारे ह्या छंद, दोष, मोह आणि भय ह्या 4 गोष्टीतून पाप होतं. ह्या 4च गोष्टीतून पाप उत्पन्न होतं. जेव्हा आपण काही पाप करतो तेव्हा ह्या 4 गोष्टीच खाली कारणीभूत असतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही पाहिजे त्याचं चिंतन करा, तुम्हाला सापडेल. बुद्धांनी त्याला हे सांगितलेलं आहे, पण बुद्धांनी त्याला सांगितलं नाही की तू हे करू नको. त्यांनी सांगितलं की हे सत्पुरुषाचा धम्म आहे. सत्पुरुषांनी ह्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत, कारण त्याचे वडील सत्पुरुष होते. पहिली पायरी त्यांनी गाठली होती, बरोबर. छंदा दोषा भया मोहा यो धम्मंग अतिवर्तती. छंद, दोष आणि भयमोह या धम्माचं जो ह्याला लांगतो, ह्याला जो अतिवर्तती, अतिक्रमण करतो, ह्याचे जो पालन करत नाही, तो काय होतो? निहयती यशो तस्स काळपख्येव चंद्रिमा. तर त्याची अधोगती होते. कशी? जशी चंद्र जसा लहान लहान होतो ह्याच्या अमावस्येकडे जाताना छोटं, तशी त्याची अधोगती होत जाते, असं सांगितलंय. आणि छंदा दोषा भया मोहा यो धम्मंग नातिवर्तती आपुरती यशो तस्स सुखपख्येव चंदिमाती. तर जो ह्या गोष्टींचं पालन करतो त्याला अतिक्रमण करत नाही, त्या गोष्टीचं नातिवर्तती म्हणजे अतिक्रमण करत नाही. कशाचं? छंद, दोष, ह्याला बळी पडून त्याचं अतिक्रमण करत नाही, तो मनुष्य आपुरती, आणि त्याला यश प्राप्त होतं. कसं? तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचं यश वाढत वाढत जातं, असं त्याला त्या ठिकाणी सांगतात बुद्ध. आणि त्याच्यानंतर ते 4 कर्मक्लेश, ह्या 4 दुष्कर्म करणाऱ्या गोष्टी, आणि 6 संपत्ती नाशाच्या गोष्टी. संपत्ती नाशाच्या गोष्टी म्हटल्यावर त्याचे कान उभे राहिले असतील सिगलपुताचे, कारण तो मोठा धनाढ्य आहे आणि धनाढ्य लोकांना संपत्ती वाढवण्याचं वेळ असतं. तर बुद्ध सांगतात की संपत्ती नाशाची 6 कारणं आहेत. ती पण कसे आहेत? त्याला टाळल्यामुळे त्याला टाळायचं आहे. सत्पुरुष ही 6 कारणापासून अलिप्त असतो. तर पहिलं कारण ते सांगतात अपाय मुखानी. अपाय मुखानी म्हणजे तुम्हाला पराभवाकडे नेणारे, तुम्हाला अधोकरी नेणारे 4 गोष्टी आहेत. त्या कुठल्या? कतमानी भोगानं अपाय मुखानी न सेविती सुरामेरय मज्ज पमाद ठानानुयोगेखो गहपती पुत्त भोगानं अपाय मुखं विकाल विशिखाचर्यानुयोगो भोगानं अपाय मुखं. सुरामेरय म्हणजे नशापता करणे, हे अपाय गतीला नेणारे एक कारण सांगितलंय. संपत्ती नाशाचं कारण सांगितलंय. विकाल विशिखाचर्यानुयोगो म्हणजे अवेळी भटकणे हे एक अपायमुख म्हणजे अपाय गतीला जाणारं किंवा संपत्ती नाशाचं कारण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे समज्जाभिचरणं भोगानं अपायमुखं म्हणजे जत्रेत वगैरे इकडे तिकडे नाच गाणं तमाशामध्ये भटकणं, हे एक संपत्ती नाशाचं कारण सांगितलेलं आहे. तुम्हाला अपायमुखाल म्हणजे पराभवाचं मुख तुम्हाला पाहावं लागेल जर तुम्ही याच्यामध्ये पडलात तर, असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जुतप्पमादठानानुयोगो म्हणजे जुगार खेळणे हे एक संपत्ती नाशाचं कारण सांगितलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे काय होईल? पराभवाचं तोंड बघावं लागेल. त्याच्यानंतर 6वं सांगितलं आहे पापमित्तानुयोगो भोगानं अपायमुखं
पाचवं सांगितलं आहे पापमित्त आणि योग, म्हणजे वाईट मित्रांची संगती हे एक काय सांगितलं आहे की संपत्ती नाशाचं कारण सांगितलं आहे, तुमच्या पराभवाचं कारण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं सांगितलं आहे आलस्यानुयोगो भोगानं अपायमुखं. आळस हा पण तुमच्या संपत्तीच्या विनाशाचं कारण आहे आणि तुम्हाला दुर्गतीकडे घेऊन जाणार आहे. तर ह्या 6 गोष्टीपासून तुम्ही काय राहायला पाहिजे, बुद्धाने सांगितलं ह्या 6 गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे, त्याच्या आहारी गेलं नाही पाहिजे. तर पहिली जी गोष्ट आहे म्हणजे पहिलं जे सांगितलं आहे की सुरामेरयस 6 आदिनवा, म्हणजे दारू पिणाऱ्याचे 6 त्यांनी काय सांगितलेले आहेत. आदिनवा म्हणजे त्याचे दुष्परिणाम दारू पिण्याचे 6 दुष्परिणाम सांगितले. तर प्रत्येक हे जे 6 गोष्टी सांगितल्या आहेत संपत्ती नाशाच्या, तर प्रत्येकाचे बुद्धांनी 6 त्याचे दुष्परिणाम सांगितले. तर पहिला दुष्परिणाम त्यांनी सांगितलेला आहे की मेरय संदीप ठिका धनजानी, म्हणजे तुमच्या डोळ्यादेखत बघता बघता धन नष्ट होतं. हे पहिलं कारण सांगितलं आहे. जो काय करतो सुरामेरय करतो म्हणजे नशापता करतो तो. दुसरं कारण सांगितलं कलहप्प वड्डणी, म्हणजे कलह वाढतो, शत्रुत्व वाढतं. हे दुसरं कारण सांगितलेलं आहे सुरामेरयामुळे होणारं दुसरं कारण. अकीर्ती संजनानी, म्हणजे तुमची अपकीर्ती पसरते असं सांगितलेलं आहे. हे तिसरं कारण सांगितलेलं आहे. नशेचं सेवन करण्याचं हे तिसरं कारण सांगितलं आहे. चौथं कारण सांगितलेलं आहे कोपी ननी दंसनी, म्हणजे असा व्यक्ती जो नशेच्या आहारी गेला तो नंतर काय होतो, निर्लज्ज होतो, तो लाज सोडून देतो आणि कुठल्याही थराला उतरतो. आणि हे आपण सर्व बघतोच आहोत. तर हे त्यांचं सांगितलेलं आहे त्याचं दुष्परिणाम सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं कारण सांगितलेलं आहे की त्याची काय होते, बुद्धी नष्ट होते. पय्याय दुब्बलीकरणी त्वेव छट्टंग पदं भवती, म्हणजे 6वं कारण आहे की त्याची प्रज्ञा नष्ट होते, म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट होते, है ना, त्याची बुद्धी कमजोर होते असं सांगितलं. हे 6 कारणं सांगितले. त्यानंतर बुद्धांनी जे त्याला सांगितलं संपत्ती नाशाचे 6 कारणं, त्यातलं दुसरं आहे विकालचर्याचं 6 आदिनवा, म्हणजे 6 दुष्परिणाम, अवेळी भटकण्याचे 6 दुष्परिणाम त्यांनी सांगितले. खोमे गहपतिपुत्त आदिनवा विकाल विसिकाचर्यानुयोगो आत्ता पिस्स अग्गुतो रखिते. तर पहिलं त्याचा पहिला जो त्याचं ते दुष्प्रभाव आहे किंवा ते काय सांगितलं आहे अवेळी भटकणाऱ्याचं, की स्वतः तो असुरक्षित असतो. त्याचं दुसरं कारण सांगितलं आहे की पुत्तदारो पिस्स अगुत्तो रक्कित होते, म्हणजे पुत्र आणि मुलं हे सुद्धा घरी असुरक्षित असतात, स्वतः असुरक्षित असतो. त्यानंतर त्याची धनसंपत्ती असुरक्षित असते. त्याच्यानंतर संकीयोच होती, म्हणजे तो शंकावान असतो, कोणी त्याच्यावर विनाकारण आळ घेतो किंवा तो शंकेच्या दायरेमध्ये असतो. कोणी त्याच्यावरती काय घेतो, शंका घेतो, समाज त्याच्यावर शंका घेतो, पोलीस शंका घेतील असं तो शंकेच्या दायऱ्यामध्ये असतो. नेहमी तो सस्पिशियस बोलतात ना, तसं त्याच्यावर असतो, तो प्रत्येकाच्या नजरेमध्ये असतो. ही एक त्याच्यापासून हे आहे दुष्परिणाम चर्याचं, म्हणजे अवेळी भटकण्याचं. त्याच्यानंतर अभूत वचनं तस्मी रोहती, आणखी एक त्याचा दुष्परिणाम काय आहे विकालचर्याचा, की त्याच्यावर खोट्या बाबींचा आळ येतो, लांछन लागतं आणि अपप्रचाराचा बळी पडतो तो मनुष्य. त्याच्यानंतर बहुनंच दुःख धम्मानं पूरक होतो, आणि तो त्या सवयीमुळे काय तो बऱ्याचशा वाईट सवयी लावून घेतो, अनेक दुष्कर्म करून बसतो आणि स्वतःला दुःखामध्ये पाडतो. अशी 6 कारणे सांगितलेत विकालचर्याचे. त्याच्यानंतर समज्जा बी चरणस्थ 6 आदिनवा, म्हणजे यात्रेत आणि जत्रेत भटकण्याचे त्यांनी 6 कारणं सांगितलेत बुद्धांनी. त्याला 6 खोमे गहपतिपुत्त आदिनवा समज्जा भी चरणे, यात्रेत आणि जत्रेत भटकण्याचे 6 कारणं सांगितलेत, त्याचे दुष्परिणाम सांगितलेत. तर काय सांगितले की तो काय करतो, नेहमी ना त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. नच्चंग क्व गीतं क्व वादितं, म्हणजे कुठे नाच आहे, कुठे गाणं आहे, कुठे वादनाचा कार्यक्रम आहे, क्व आख्यानं, कुठे काय कार्यक्रम आहे असा मनोरंजनाचा, क्व पानिसरंग, म्हणजे हातवारे करून जे ॲक्टिंग करून जे कार्यक्रम असतो मनोरंजनाचा, त्यावेळेस ते शब्द लिहिले आहेत पनिसरंग, म्हणजे हातवारे करून जे कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी केला जातो तो ह्याच्या शोधामध्ये असतो. क्व कुंभू थुनंती, म्हणजे कुठे मडकी वाजवण्याचा कार्यक्रम आहे,
असे त्यावेळेसचे काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम असे जसे असे ढोलक वगैरे वाजवतात. तर तो काय करतो नेहमी ह्याच्यामध्ये असतो आणि ह्याच्यामुळे काय होतं, तो चरित्र आणि आरोग्याचा नाश करून घेतो. तर ते यात्रे आणि जत्रेत भटकण्याचे हे 6 कारणं बुद्धांनी सांगितले. त्याच्यानंतर जुतप्प मादस्स छ आदिनवा म्हणजे जुगार खेळण्याचे 6 दुष्परिणाम त्यांनी सांगितले की जयंग वेरंग पसवती, जर विजयी झाला तो जुगारामध्ये विजयी झाला, जिंकला तर काय होतं, वैमनस्य वाढतं. त्याच्यानंतर जिनो वित्त मनुसोचती, हारला तर हारल्यावर काय करतो, दुःखी होतो, दुःखी होतो आणि त्याच्यामध्येच त्या विवंचनेत तो नेहमी असतो की मी दुःखी झालो, दुःखी आणि व्याकुळ होतो. काय हे एक दुसरं सांगितलं आहे. त्याच्यानंतर संदठिका धनजानी म्हणजे डोळ्या देखत बघता बघता त्याचं धन नष्ट होतं, हे एक दुष्परिणाम सांगितलं आहे जुगाराचा. अभागतस्य सभायतस्य वचनं न रोहती, तो कुठल्या सभेमध्ये किंवा न्यायालयात जाईल तर त्याच्या वचनावर त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, हा एक त्याचा दुष्परिणाम सांगितला आहे या जुगार खेळणाऱ्या माणसाचा. आणि त्याच्यानंतर मित्ता मच्छानंग परिभूत होती, आणि त्याचे मित्र आणि जे सहाय्यक आहेत ते सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, हे एक त्याचा दुष्परिणाम सांगितलेला आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे त्यांनी शेवटचं सांगितलेलं आहे की अक्कदुत्तो अयंग पुरीस पुग्गलो नालंग दार भरणाया ती, म्हणजे कोणी त्याला मुलगी द्यायला तयार होत नाही की अरे हा जुगार खेळतो माझ्या मुलीला कसं सांभाळेल. तर असं हा पण एक दुष्परिणाम त्यांनी सांगितलं की कोणी त्याला आपली मुलगी द्यायला सुद्धा तयार होत नाही. असे 6 दुष्परिणाम त्यांनी जुगार खेळणाऱ्याबद्दल सांगितले बुद्धांनी त्याला. आणि हे त्याचे संपत्ती नाशाचे कारण आहेत, हे 6 जे सांगितले तर प्रत्येकाचे 6 कारण सांगितले आहेत. त्याच्यानंतर जो 5वं कारण सांगितलं आहे पापमित्र आहे, म्हणजे पापमित्रांची संगती, हे एक संपत्ती नाशाचं कारण सांगितलं आहे. आणि त्याचे 6 दुष्परिणाम सांगितलेले आहेत की ये धुत्ता, ये सोंडा, ये पिपासा, ये नेकतिका, म्हणजे तो धूर्त आहे. अशा वागण्यामुळे काय होतं, पापमित्र कोण आहेत तर जो धूर्त आहे, आणि आपोआप अशा वागण्यामुळे त्याची काय होते, त्याची संगती होते पापमित्रांची. तो धूर्त माणसं त्याचे मित्र होतात. सोंडा म्हणजे मादक सेवन करणारा होतो, पिपासा म्हणजे अति सेवन करणारा होतो, ये नेकतिका म्हणजे त्याचा न उपकार मानणारा होतो. जो पिणारा माणूस आहे तो उपकार नाही मानत कुणाचे काही केलं तर, आणि तो धोका देणारा असतो, दगा देणारा असतो. वंचनिका म्हणजे ठगणारा असतो, है ना, तुमच्याशी तो कामापुरता बोलणार. तर साहसिका म्हणजे तो हिंसक असतो. तर अशा प्रकारे त्यांनी असे जे पापमित्र असतात ते काय करतात की जे मादक सेवन करणार आहेत, उपकार न मानणारे, ठग आहेत, धोकेबाज आहेत, यांच्यामुळे काय होणार आहे की दुर्जनांच्या संगतीमुळे आणि सज्जनांची असंग केल्यामुळे संचित धनसंपदा नष्ट होते आणि अनेक दुःख वाटायला येतात, असं बुद्ध त्याला सांगतात. आणि शेवटचं जे सांगितले संपत्ती नाशाचं कारण 6वं, ते सांगितले की आळस हा सांगितलं आहे. आलस्यस्य छ आदिनवा, आळसाचे 6 दुष्परिणाम सांगितलेत. पहिलं सांगितलं की अतिशीतंती कम्मंग न करोती, म्हणजे खूप ऊन आहे म्हणून तो काम करत नाही. त्याच्यानंतर अति उन्नती कम्मंग न करोती, म्हणजे खूप थंडी आहे, आज खूप थंडी आहे, आज खूप ऊन आहे म्हणून तो काम करत नाही. अति सायंती कम्मंग न करोती, अति पापोती कम्मंग न करोती, पाप तोती न कम्मंग करोती, अति छातोस्मिती म्हणजे खूप रात्र झाली, वेळ झाला खूप म्हणून काम नाही करत, खूप ऊन वरती आले म्हणून काम, असे काही ना काही तो बहाणे सांगतो आणि काम करत नाही. अति छातोस्मिती, अति धातोस्मिती म्हणजे मी उपाशी आहे, मला भूक लागली म्हणून काम करत नाही, किंवा आता खूप खाल्लं आहे आता थोडा आराम करतो म्हणून काम करत नाही. असा तो आळशी माणूस आहे. कितीतरी तस्सैव किच्चा पदेस बहुलस्य विहरतो अनुपन्ना भेग चेव भोगा नुपजंती उत्पन्नाचे भोगा परिगणतो. आणि असे काम करण्यासाठी अनेक कारणं सांगतो आणि तो काम टाळतो आणि असलेली संपत्ती आहे ती गमावून बसतो, गमावून बसतो आणि नवीन संपत्ती तर त्याला उत्पन्न करता येत नाही आणि जी असलेली आहे ती हळूहळू गमावतो आणि तो दुःखाचा भागी होतो. तर ह्या 6 गोष्टी आहेत त्या संपत्ती नाशाची कारणं, 4 कर्मक्लेश आणि 4 पाप निर्माण करणाऱ्या गोष्टी, अशा 14 गोष्टी बुद्धांनी सांगितलं की तो जो सत्पुरुष आहे, जो आर्य पुरुष आहे तो करत नाही, बुद्ध त्याला सांगतायत. त्याच्यानंतर अति सिन्नंग, अति उन्नंग, अति सहायमिदंग, अति
सायमिदंगहु इति विशिष्ट कम्मंते अत्था अच्छंती मानवे. तर अशा प्रकारे खूप ऊन आहे, खूप पाऊस आहे, भूक लागली, असे कारणं सांगून तो काम करत नाही. मनुष्य कामाची टाळाटाळ करतो आणि तो काय करतो, स्वतःच्या धनाची हानी करतो, जीवनात आलेल्या संधी सगळ्या तो गमावून बसतो. योद सितंच उनंच तिनो भियो न मय्यती. पण जो पुरुष जागृतपणे काम करतो, ऊन वाऱ्याची तमा बाळगत नाही आणि त्याला काडीमोल किंमत देत नाही आणि कष्ट करतो, असा बहाणे सांगत नाही आणि कष्ट करतो, प्रत्येक संधीचा तो सदुपयोग करतो, तो सुखापासून वंचित राहत नाही बुद्धाने सांगितलं. आणि तो चांगल्या प्रकारे सुख प्राप्त करतो, धन प्राप्त करतो, असं सांगितलं आहे बुद्धांनी त्याला. त्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की असं केल्यानंतर हे जे ह्या सगळ्या गोष्टी तू टाळशील तेव्हा तो सत्पुरुष आहे ना 6 दिशांना आच्छादित करतो. ते पण कसं आच्छादित करतो 6 दिशांना कसा तो प्रसन्न करतो, तर नुसतं पाया पडून नाही तर आपल्या आचरणाने त्याला प्रसन्न करतो, असं बुद्धाने त्याला सांगितलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांनी उपदेश केला आहे, तो मित्र कसा ओळखायचा, चांगला मित्र आणि वाईट मित्र कसा ओळखायचा, ते मी शॉर्टमध्ये सांगतो, नाही तर खूप मोठं होईल. पण ह्याच्यावर बुद्धांनी जास्त भर दिला की चांगला मित्र आणि वाईट मित्र कसा ओळखायचा. त्याच्यानंतर त्यांनी 6 दिशांची पूजा कशी करायची त्या सिगालाला सांगितलेली आहे. तर बुद्ध म्हणतात की अमित्र कसा ओळखायचा, की अमित्र कोण आहे, तर अय्य दत्थू हरो अमित्तो मित्त पतिरूपको वेदितव्यो. अय्य दत्थू थरो म्हणजे दुसऱ्याची वस्तू बळकावणारा किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणारा, ही मला कसे मिळेल ह्या विवंचनेत असणारा जो असतो, आपल्याला कळतं की हा दुसऱ्याच्या वस्तूवर लक्ष ठेवून आहे, माझ्या वस्तूवर, तर तो तुमचा खरा मित्र नाही आहे काय. त्याच्यानंतर वची परमो म्हणजे तोंडावर जो गोड बोलतो तो तुमचा खरा मित्र नाही आहे काय. त्याच्यानंतर अनुपियवाणी म्हणजे विनाकारण प्रशंसा करतो तुमची तोंडावर आणि पाठीमागे तुमची काय करतो, निंदा करतो, तो तुमचा खरा मित्र नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाईट गोष्टींमध्ये जो साथ देतो, मद्यपान करण्यामध्ये, जुगार खेळण्यामध्ये, रात्री भटकण्यामध्ये, प्राणी हिंसा करण्यामध्ये, सर्व शील तोडण्यामध्ये जो मित्र मदत करतो तो तुमचा खरा मित्र नसतो. तर याच्या विरुद्ध जो बुद्धाने सांगितलं की जो तुम्हाला जी प्रिय वस्तू आहे, न देण्यासारखी वस्तू आहे, तोही जो देऊ शकतो तो तुमचा खरा मित्र आहे. वेळोवेळी तुमच्या सोबत उभा राहतो तो तुमचा खरा मित्र आहे. खरा मित्र आहे तो तुम्हाला अडीअडचणीमध्ये सोडून पळून जाणार नसतो. त्याच्यानंतर तुमच्या जर संपत्तीचं जर काही नुकसान होत असेल तर ते तुम्हाला त्याबद्दल सांगतो, तुम्हाला नवीन चांगल्या गोष्टी सांगतो आणि तुमची तोंडापुढे स्तुती करत नाही. जो तुमची स्तुती करेल त्याची तो प्रशंसा करतो, जो तुमची निंदा करेल त्याचा तो विरोध करतो, तर तो खरा तुमचा मित्र आहे. फक्त तोंडापुरतं गोड बोलतो तो तुमचा मित्र नाही. असं बराच मोठा त्यांनी उपदेश केलेला आहे त्याला मित्राबद्दल, की चांगले मित्र आणि वाईट मित्र कसे ओळखायचे. अय्य दत्तू हरो मित्तो योच मित्तो वची परो अनुपियंच यो आह आपा येसु च यो सखा. एते अमित्ते चत्तारो इति विज्ञाय पंडितो आरका परिवज्जय मग्गं पटिभयं यथाती. म्हणजे जो तुम्हाला नेहमी मदत करणार आहे, जो तुमच्या वेळेवर उपयोगी पडणार आहे, तुम्हाला सन्मार्गाला लावणार आहे, हा तुमचा मित्र आहे. तर बुद्धाने सांगितलं अशा मित्रांची तुम्ही आईवडिलांसारखी सेवा करा. तर पंडित लोक अशा व्यक्तींची काय करतात त्याला त्याची सेवा करतात, त्यांना आपलंसं करतात आणि त्यांच्याशी तुम्ही पण कसं राहता, प्रामाणिकपणे राहता. तर अशा प्रकारे त्यांनी मित्रत्वाचा खूप मोठा उपदेश दिला, पण हा मी काही सगळं वाचत नाही आहे, ते वेळ झाल्यामुळे. त्याच्यानंतर मग बुद्धांनी त्याला सांगितलं की एवढं सगळं केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मनुष्य कसा 6 दिशांची पूजा करू शकतो. तर त्याला सांगितलं की पहिली दिशा आहे, पुढची पूर्व दिशा बुद्धांनी सांगितलं की ती आपली आईवडील आहेत असं समजायला पाहिजे. आणि पाठची दिशा आहे ती पत्नी आणि मुले समजलं पाहिजे. उजवी दिशा आहे ती आपले शिक्षक आचार्य वगैरे आहेत
ते समजलं पाहिजे. आणि डावी दिशा आहे आपले मित्र आणि सहाय्यक, ती समजली पाहिजे. खालची दिशा आहे ते तुमच्या खाली हाताखाली काम करणारे सेवक, नोकर, चाकर किंवा तुमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत जे ज्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता, ती दिशा खालची समजायची आहे, त्यांनी सांगितलं बुद्धांनी त्याला. आणि वरची दिशा बुद्धांनी त्याला सांगितलं, वरची दिशा आहे ती श्रमण ब्राह्मण जे अरहंत आहेत, ही त्यांची दिशा आहे. जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत, ही ती वरची दिशा आहे. तर त्यांनी सांगितलं की त्या दिशांची पूजा कशी करायची. आपण पण नेहमी बघतोच, मी पण काही लोकांना विचारलं पूजा करणारे आहेत ना असे, पण त्यांच्याकडून मला समाधानकारक उत्तर नाही मिळालं. माझ्या घरासमोरच एक मनुष्य राहायचा आणि तो सकाळी उठून 10-11 वाजता उशिरा उठायचा, कारण रात्री त्यांनी खूप घेतलेली असायची, आणि सकाळी उठून तो असं पाणी व्हायचा. तर मी त्याला रोज बघायचो. मी त्याला विचारलं, तू काय करतोस. तो गडवाली होता. तर बोलते मी सूरज को पाणी दे रहा हूं. काय तर बघा ना किती विचित्र गोष्ट आहे. इथे बुद्धांनी बघा दिशांची पूजा कशी, तर ही अंधश्रद्धा ही पण बुद्धांनी त्याची दूर केली, पण कशा प्रकारे केली त्यांच्या वक्तव्यातून. तर ह्या दिशांना त्यांनी अर्थ सांगितला की ह्या दिशा अशा अशा आहेत. आणि तो मनुष्य काय करायचा की रोज रात्री 12-1 वाजता यायचा दारू पिऊन, घरच्यांना मारझोड करायचा, 1-2 तास तमाशा, त्यांना बाहेर काढायचा, स्वतः आत झोपायचा आणि सकाळी त्यांना आत घ्यायचा. म्हणजे असा तमाशा करायचा, सकाळी उठून सूर्याला पाणी व्हायचा. काय तर या ठिकाणी जाणून बुजून सांगितलं, कारण असे खूप आहेत. असे खूप म्हणजे 99% असे लोक आहेत की त्यांना खरं याचं कारणच माहिती नाही की दिशाची पूजा काय करायची. या ठिकाणी बुद्धांनी सांगितलंय. तर आपण मूळ मुद्द्यावर येतोय. ही 6 दिशांची पूजा त्यांनी केली त्या ठिकाणी. तर तो पूर्व दिशा, ते बुद्धांनी सांगितलं की पूर्व दिशा काय आहे, तर मातापिता आहेत. तर मातापित्यांच्या पूर्व दिशेची पूजा कशी करायची, तर आपल्या आचरणाने करायची. मातापित्यांच्या प्रती आपलं जे कर्तव्य आहे ते आपण योग्य तऱ्हेने केलं तरच ती दिशा तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तर आईवडिलांची सेवा करणे, माता पितू उपठानं पुत्रदारस संगहो अनाकुलाचकम म्हणता येतं मंगलमुत्तम. तर बुद्धांनी सांगितलं की आईवडिलांची सेवा आपण कशी करायची, उपस्थाक होऊन, सेवक होऊन. तर बुद्धांनी त्या ठिकाणी उपस्थाक हा शब्द वापरला. उपस्थाक म्हणजे सेवा करणं, आनंद. बुद्धांचे उपस्थाक होते, बरोबर आहे ना. 24 तास त्यांच्याबरोबर, त्यांना हवं नको ते बघायचे. सर्व पाय धुवायला पाणी दे, आंघोळीला पाणी दे, हे त्यांचं कर्तव्य असायचं. तर उपस्थाक म्हणजे अशी आईवडिलांच्या प्रती आपलं कर्तव्य करायचं आहे की त्यांनी मला, आणि असं चांगलं चिंतन करायचं की त्यांना मला वाढवलं, जन्म दिला, माझ्याप्रती सर्व कर्तव्य केले, आणि मला हा दिवस दाखवला, मला चांगलं खायला घातलं, मला चांगली शिक्षा दिली आहे ना, असा चांगला विचार करून आणि त्याप्रमाणे तो वागतो, त्यांचा आदर सत्कार करतो. आणि त्याच्या बदल्यात काय होतं की आईवडील काय करतात की हा आपली सेवा करतोय, चांगला मुलगा आहे, चांगला असो की नसो आईवडील करतातच, पण साहजिक आहे जेव्हा मुलगा तेवढा चांगला असेल तर आईवडील पण त्यांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे आणखी करतात, दुर्लक्ष करत आहेत, आणखी जास्त प्रकारे करतात है ना. त्याला ते चांगलं शिक्षण देतात, चांगली विद्या शिकवतात, चांगलं कामधंद्याला लावतात है ना. आपण शेवटपर्यंत बघा आपल्या मुलांसाठी कामधंद्यापर्यंत प्रयत्न करतो, शिक्षणापासून त्याच्या कामधंद्यापर्यंत. ह्याला कसं काम लागेल, कसं व्यवहार, त्याचा चांगल्या मुलीशी लग्न लावून देतात, शोधून आणतात चांगली मुलगी, चांगल्या स्वभावाची, हां, की त्याचं कसं शेवटपर्यंत त्याचं चांगलं होईल. आणि अशा मुलीशी लग्न लावून देतात. त्यांना काळजी असते की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय बरं, म्हणजे त्याला वाईट दिवस येऊ नये, त्याला कसलं दुःख होऊ नये. तर ते त्या मुलाचे असं करतात आणि वेळ आल्यावर त्याला आपल्या संपत्ती पूर्ण देऊन टाकतात. अशा प्रकारे म्हणजे इथे बुद्धांनी कर्मफल पण सांगितलंय की तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला रिटर्न मिळेल, तुम्ही जसं दुसऱ्याला द्याल तसं मिळेल. मित्राच्या बाबतीत पण सांगितलंय आणि आईवडिलांच्या बाबतीत पण. मग तुम्ही अशा प्रकारे आईवडिलांची जेव्हा सेवा कराल, त्यांच्याप्रती आपलं पूर्ण कर्तव्य कराल, तर ती दिशा तुम्हाला प्रसन्न होईल आणि ती खरी पूजा होईल, आचरणाने केलेली पूजा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मागची दिशा पती पत्नी आणि मुलं बाळं. तर आपलं पती पत्नीबद्दल जे कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे, पत्नीबद्दल पतीने केलं पाहिजे कर्तव्य, असं सांगितलं सिगालाला त्यांनी. की जे आपण विवाहामध्ये बघा पूर्वी हे घ्यायचो, शपथ घ्यायचो, मी पतीचा सन्मान करीन है ना. तर तिचा सन्मान केला पाहिजे, मी तिचा अवमान करणार नाही, त्याचा अपमान करणार नाही. तर हे तुम्ही केलं पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा अपमान नाही केला पाहिजे आणि तिची प्रताडणा नाही केली पाहिजे. म्हणजे मी आणि तिची अनाचारापासून अलिप्त राहणार, म्हणजे परदारागमन नाही करणार, हे त्याचा अर्थ आहे. त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे, बुद्ध त्याला सांगतात. पत्नीच्या प्रती एकनिष्ठ राहिलं पाहिजे.
आणि तिला धनधान्याने संतुष्ट ठेवलं पाहिजे. अलंकारादी भूषणांनी आपण हे पूर्वी शपथ घेत होतो, आता बंद केली ना. तर ह्या सर्व गोष्टी केल्यावर तुमची खरी आणि मुलांचा सांभाळ, मुलांचं संगोपन योग्यरित्या केल्यावर त्यांना काय होतं, त्या मागच्या दिशे जी आहे पश्चिम, तिची खऱ्या अर्थाने पूजा होते. फक्त हात जोडल्याने तिची पूजा होणार नाही. तुम्हाला काय अडचण पडली तर ती काय दिशा धावून तुमच्याकडे येणार नाही, किंवा पत्नीचं काम घरी येऊन भांडे नाही घासणार ती दिशा, आहे की नाही. तुम्ही तिच्या प्रती कर्तव्य केल्यावर ती पत्नी काय करेल, तुमच्याशी पण एकनिष्ठ राहील, तुमचा पण सन्मान करेल, तुमच्या घरातल्यांची व्यवस्था ठेवेल आणि आळस आणि हे न करता घरकामात दक्ष राहील असं आपण शपथ घेत होतो, ती बरोबर ते काम करेल. म्हणजे तुम्ही जे करताय तिथे कर्मफल आहे. पुन्हा बघा बुद्धांनी सांगितलं की तुम्ही जसं करणार आहे तसं तुम्हाला पत्नीकडून पण रिटर्न मिळणार आहे, मुलाबाळांकडून पण रिटर्न मिळणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण चांगलं राहिलं पाहिजे, है ना. तर उजवी दिशा सांगितली आहे ती टीचर्सची आणि ह्याची सांगितलेली आहे, म्हणजे जे शिक्षक वगैरे आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, त्यांची सांगितलेली आहे की त्यांच्याबद्दल जे आपलं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेलं नीट आपण काम केलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांनी शिकवलेलं नीट लक्षात ठेवलं पाहिजे आणि वेळोवेळी त्यांना काय असेल ती मदत केली पाहिजे, असं त्यांना उठून उभं राहिलं पाहिजे, असं त्यांचा सत्कार वगैरे मानन पूजन केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ती उजव्या दिशेची काय होते, पूजा होते, है ना. त्याच्यानंतर डावी दिशा मित्रांबद्दल सांगितली. तर मित्रांबद्दल अगोदर मी बोललोच आहे की जे चांगले मित्र आहेत ते ओळखून मित्राला तुम्ही मदत केली पाहिजे, सुखदुःखामध्ये त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आणि त्याला चांगला मार्ग दाखवला पाहिजे, चांगला धम्माच्या मार्गाकडे त्याला आणलं पाहिजे आणि नेहमी त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आपल्या भावाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. मग असं केल्याने काय होईल, तुम्हाला तसंच रिटर्न मिळेल, तोही तुमच्याशी प्रामाणिक राहील, तोही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होईल. बुद्धांनी सांगितलं की चांगला मित्र असेल तर तुम्ही त्याच्यासाठी जीव पण दिला पाहिजे. जो तयार होतो तोच तुमचा मित्र आहे. वेळेला जो तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होतो तो तुमचा मित्र आहे. तर असं केल्यावर हे कर्मफल आहे, तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला रिटर्न मिळेल. तर आणि हे मनापासून केलं पाहिजे. असं बुद्धाने सांगितलं बोल घेवडा नाही पाहिजे किंवा फक्त दाखवणारा मनुष्य नाही पाहिजे, तर त्यांनी मनापासून हे केलं पाहिजे. तर तुम्हाला तसं रिटर्न मिळेल त्या दिशेकडून. मग ही झाली ह्या दोन दिशा, पाठची दिशा झाली. खालची दिशा त्यांनी सांगितली ते नोकर चाकर वगैरे आहेत त्यांची सांगितली. तर नोकर चाकरांच्या प्रती आपण काय केलं पाहिजे, तर त्यांना झेपेल तेवढं काम दिलं पाहिजे त्याच्या कुवतीनुसार, है ना. त्याला ओव्हरलोड नाही झालं पाहिजे, त्याला वेळोवेळी त्याला पण सन्मानाने आपण बोललं पाहिजे आणि त्याला वेळेवर सुट्टी दिली पाहिजे. त्याला आजारी पडला तर त्याची शुश्रूषा केली पाहिजे. आपला जरी नोकर असला तरी तुम्ही त्याला काळजीने बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, त्याला चांगलं अन्न खायला घालं पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगलं खाताय त्याला कनिष्ठ नाही, कधी कधी तुमच्यातलं पण चांगलं अन्न त्याला द्यायला पाहिजे तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची केली तर तो काय करतो, तो जो तुमचा दास आहे, नोकर आहे किंवा तुमचा जो कनिष्ठ आहे तो काय करतो, तुमच्याशी एकनिष्ठ राहतो, प्रामाणिक राहतो. पहिलं तर तुम्हाला तो फसवत नाही, कारण माझा मालक चांगला आहे म्हटल्यावर तो तुम्हाला फसवत नाही. तर हे कर्मफल आहे, जसं तुम्ही कराल तसं मिळणार आहे. त्या ठिकाणी येऊन त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे. तो तुमच्याशी प्रामाणिक राहतो. सकाळी तो सगळ्यात लवकर उठणार, सगळ्यात उशिरा झोपणार आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला तो काही बोलायचा चान्स नाही देणार. बोलायच्या आधीच तुमचे सगळे कामं रेडी ठेवणार, इतका तत्पर होणार, कारण तो ओळखतोय की माझा मालक आहे, जो धनी आहे तो खूप चांगला आहे. तर असं त्याला तुमच्याकडून त्याचा रिटर्न मिळाला आणि तुमची तो कीर्ती सगळीकडे पसरणार. बुद्ध बोलतात तो लोकांना सांगणार आहे माझा मालक खूप चांगला आहे, असं आहे तसं आहे, अशी तुमची चांगली कीर्ती तो जगात पसरवणार, लोकांमध्ये तुमच्याबद्दल चांगलं बोलणार. ह्या पण एक त्याचा फायदा सांगितल्याबद्दल. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं ह्या दिशाची आपल्या आचरणाने पूजा केली पाहिजे. त्यांच्या प्रती जे आपलं कर्तव्य आहे ते करून पूजा केली पाहिजे. वरची दिशा जी सांगितली श्रमण ब्राह्मणांची, जे गुरुवारी आहेत, श्रमण आहेत, अरंत आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना वेळोवेळी बोलवलं पाहिजे, त्यांचं सांगितलेलं ऐकलं पाहिजे. तर त्यांच्याप्रती जे आपलं कर्तव्य आहे त्यांचं मानन पूजन करणं, त्यांनी वंदना करणं, त्यांना आदर सत्कार करणं हे त्यांच्याप्रती केलेलं आहे. मग ते प्रसन्न होऊन काय करतात, आपल्याला न ऐकलेल्या गोष्टी सांगतात, चांगला धम्म सांगतात, आपल्याला सन्मार्गाला लावतात आणि आपल्यावर उपकार करतात खूप. आणि त्यांची काय जास्त रिक्वायरमेंट नसते जे आहे ते, पण त्यांना तुम्ही जशा प्रकारे तुम्ही त्याला ट्रीट करा, जसा मान सन्मान करा, तर ते आनंदाने तुम्हाला काय सांगतील, अशा चांगल्या गोष्टी सांगतील, तुम्हाला सन्मार्गाला लागतील, तुमची त्याच्याने तुमचा उद्धार होऊन जाईल, तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जाईल. हेच जीवन नाही तर ह्या जीवनाच्या पलीकडे जे कुठलं असेल, कायचं भेदा परंग मरणा, म्हणजे हे कायचा भेद झाल्यानंतर मरणाच्या नंतर जे काय ते तुम्हाला सुगती प्राप्त होईल. तर हे तुम्ही केलं त्याचं हे प्रतिफळ आहे. इथे कर्मफळ दिसतोय. तर बुद्धांनी सांगितलं की ह्या चारही दिशा आहेत त्याच्याप्रती आपण कर्तव्य करून त्याची पूजा केली पाहिजे, है ना. आपल्या जीवनामध्ये आपण जर गेलो बाहेर कुठेही, आपल्या जीवनात आपण कुठेही गेलो तर हे 6 प्रकारचे लोकच आपल्याला
आपल्या समोर येतात किंवा आपली त्यांच्याशी गाठभेट होते किंवा अडीअडचणीमध्ये ते तुमच्या समोर उभे राहणार आहेत. कुठली दिशा येणार नाही आहे तिकडून उठून, चंद्र सूर्य वगैरे काय काय झाडं बिडं येणार नाही आहेत. तर हे जे लोक आहेत, जे 6 दिशांचे 6 लोक सांगितले, हे तुमच्याकडे म्हणजे ह्या 6ही दिशा तुम्ही प्रसन्न केल्या. त्यांच्याशी योग्य व्यवहार करून ह्या 6ही दिशा तुम्ही प्रसन्न केला. तुम्ही जिकडेही जाल तुम्हाला हे माणसं भेटणार, मित्र भेटणार, आचार्य भेटणार, तुमचा नोकर भेटणार, आई वडील भेटणार आणि हे काय करणार, तुम्हाला अडीअडचणीतून बाहेर काढणार, चांगला मार्ग दाखवणार आणि नेहमी तुमच्या चांगल्या भविष्याची कामना करणार. तर अशा प्रकारे बुद्धाने त्याला सांगितलं की काय करायला, दिशांची पूजा आचरणाने करायला सांगितलं. तर हाच जो मुलगा आहे, हे एवढं सगळं ऐकल्यानंतर, आता ह्याच्यामधलं जे बरंचसं राहिलेलं आहे सांगायचं, तर एवढं सगळं ऐकल्यानंतर जो मुलगा बुद्धांच्या विहारात जायला तयार नव्हता वडिलांना सांगून, तोच मुलगा नंतर बुद्धांना काय म्हणतो ऐका. एवं बुद्धे सिगालको गहपती पुत्तो भगवंतं एतदवोच. तर असं ऐकल्यानंतर गहपती पुत्र सिगाल बुद्धांना म्हणतो, त्यांनी कधी हे ऐकलंच नाही ना. अभिकंतं बनते. तो म्हणतो आश्चर्य बनते, आश्चर्य आहे काय. सेय्यतापि भन्ते निकोज्जितिं वा उक्कुज्जेय्य पटिछन्नं वा विवरेय्य मूळस्य वा मग्गं अचिख्येय. तर म्हणतो जसं काही झाकलेलं एखादी वस्तू उघडावी आणि पाहावी, झाकलेली वस्तू, अंधारात मार्ग सापडावा किंवा एकदम असा अंधारामध्ये प्रकाश पडावा. पटिच्छन्नं वा विवरे म्हणजे झाकलेली वस्तू जशी उघडून दाखवावी. मूळस्य वा मग्गं अचिख्य, एखाद्याला मार्ग हरवलेला मार्ग सापडावा. अंधकारे वा तेलपज्योतं धारेय म्हणजे अंधारामध्ये जसं काय प्रदीप लावला आणि चक्षुमान जे डोळस लोक आहेत त्यांना सगळं काही व्यवस्थित दिसावं. अशा प्रकारे बुद्धांनी मला एवमेतं भगवता अनेक पर्यायेन धम्मो प्रकाशितो, असं बुद्धांनी मला अनेक प्रकाराने धम्म प्रकाशित केलेलं आहे, मला धम्म सांगितलेलं आहे. एसाहं बनते भगवंतं शरणं गच्छामि. धम्मंच भिक्खू संघंच. तर तो बुद्धांना काय म्हणतो, मी बुद्धाला, धम्माला आणि संघाला आतापासून शरण जातो. उपासकं मग भगवा धारे तू. तो म्हणतो, बुद्धांना म्हणतो माझा उपासक म्हणून स्वीकार करा, असा तो म्हणतो. उपासकं मग भगवा धारे तू, मला उपासक म्हणून तुम्ही धारण करा, स्वीकार करा. अज्जतज्ञे पानुपेतं शरणं गतंती म्हणजे माझ्या मरणोपर्यंत मी तुमचा उपासक राहतो, असं तो म्हणतो. तर या वर्षावासाच्या निमित्ताने हे सुगालोवाद सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. ह्या वर्षावासाच्या निमित्त हा 3 महिन्याचा जो काळ आहे वर्षावासाचा, तर अनेक देशांमध्ये आता त्याची सांगता होत आलेली आहे आणि सगळीकडे धम्मश्रवण चालू आहे. धम्म लोक ऐकत आहेत, भिक्षू धम्मामध्ये पारंगत होत आहेत आणि त्याचा हा काळ आता संपत आलेला आहे. जसा ह्या वर्षावासात पावसाचा वर्ष होतोय, तसा 3 महिने हा धम्माचा वर्ष होत आहे. तर असं म्हटलेलं आहे, तर एक गाथा आहे, असं म्हटलेलं आहे, ते धम्ममेघेन वस्सस संतो. ते बोलताना काय भरून येतं, बोलायलाच होत नाही. ते धम्ममेघेन वस्सस संतो सभ्ये होंतु खिनासवा
अनासवा म्हणजे धम्माचे मेघ वर्षत आहेत आणि सर्व काय होत अनाश्रव होत म्हणजे तृष्णेतून मुक्त होत आसवातून मुक्त होत. धम्म मेघेन वस संतो सभ्ये होंतु अनासवा एत पश्चिम का सत्ता सोतापन्ना भवंतु ते म्हणजे असं म्हटलेलं आहे की धम्माचे मेघ वर्षत आहेत आणि धम्माचे वेग वर्षत आहेत. सर्व लोक कसे होत अनाश्रव होत आश्रवातून मुक्त होत. येत पश्चिम का सत्ता आणि या धम्मामध्ये जो शेवटी जरी आलाय सगळ्यात शेवटी जो आलाय तो पण सोस्तापन्न हो अशी ते सदिच्छा व्यक्त केलेली आहे ह्या गाथेमध्ये. तर मी पण या जवळजवळ समारोपच होत आलेल्या वर्षावाचा ह्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांच्यासाठी अशी मंगल कामना करतो की तुम्हाला पण या धम्मामध्ये उत्तम फल प्राप्त हो. एवढे बोलून मी माझे सिगालोवाद इथं संपला असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द इथे पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. आपला विषय होता सिगालसुद्धा मानवाचे कर्तव्य आणि तो आपण खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. खरं तर हा विषय फार मोठा आहे आणि ऐकण्यासारखा विषय आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळं गुरुजींनी तो आपला विषय वेळेत संपवलेला आहे आणि आम्हाला समजेल असा विषय त्यांनी सांगितलेला आहे. तर मी गुरुजींचे खूप खूप धन्यवाद करते आणि पुढे मी शाखेचे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांचं एक पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. जयाताई राहुल वानखेडे व त्यांचं पूर्ण परिवार यांचंही स्वागत शाखेचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे आयोजक वानखेडे परिवार हे आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांना एक पुष्प देतील व त्यांना धम्मदान देतील अशी मी त्यांना विनंती करते. तर आजचे आयोजक हे गुरुजींना धम्मदान देतील व त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. रोडे गुरुजी यांना जे धम्मदान मिळालेलं आहे ते या शाखेला देत आहे. तर आजचे आयोजक हे काहींचं स्वागत करणार आहेत. मी बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना धम्मपीठावर बोलत आहे. त्यांनाही आजचे आयोजक धम्मदान देणार आहे बौद्ध मित्र मंडळाला. साधू साधू.
आपल्या कार्यक्रमाला वेळ खूप झालेला आहे, तर जे आजचे आयोजक आहे ते काही लोकांचं स्वागत होणार आहे, तर त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. मी त्यांचं नाव घेणार आहे, तर त्यांनी लगेच यायचं आहे. स्वप्नील नितनवरे, अजय शिंदे, शिल्पा रसाळ, जयेश कसारे, माताजी, लक्ष्मी वानखेडे, नरवडे ताई. तर यांनी लवकर यायचं आहे धम्मपीठावर. इथे उभे राहा, तुम्ही ते देते. तर मी आजचे आयोजक वानखेडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करायचे आहेत. सर्वांना माझ्यातर्फे जय भीम. आपण सर्वजण आले आणि धम्मदेसना ऐकली, तसंच माझ्या मुलाच्या आशीर्वाद देण्यासाठी आलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद. तर पुढील पुष्प आहे शनिवार दिनांक 9/10/2021 रोजी आहे. सीताराम मालू तांबे यांचं आहे. ते राहतात तुकाराम B6 मध्ये. त्यावेळेसचा विषय आहे मेकर ऑफ युनिव्हर्सल विश्वगुरू भगवान बुद्ध. आणि त्यावेळेसचे प्रवचनकार आहे आदरणीय विजय कांबळे गुरुजी. आणि आता शेवटचा सण तर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंदनशिव गुरुजी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. आज आपल्याला 14वे पुष्पसाठी जयताई वानखडे, राहुल वानखडे यांनी आयोजन केलेलं होतं. त्यांचं कारण पण आपल्याला समजलं. त्यांचा मुलगा निनाद यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेलं होतं. खरोखरच निनादला भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर, बौद्ध मित्रमंडळ अणुशक्तीनगर आणि माझ्या चंदनशिव परिवारातर्फे लाख शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज आपल्याला गुरुजींनी
आज शिगालसुत्त हा मानवाचे कर्तव्य आहे. खरोखरच चांगल्या आणि त्यांच्या ह्याच्यातून त्यांना खरोखर असे एक कंडिशन त्यांना स्वतःला त्या गाथेचा अर्थ स्वतःला भरून आलं म्हणजे आपण कितीही करतो आहे. आपण बी त्या खरोखर त्या ज्या गुरुजींनी एवढ्या तळमळीने सांगितलेलं आहे ते आपल्या मुलांना आपल्या आपण त्याचं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे व मुलांना पण त्याचं गांभीर्य आपल्याला घरी सांगितलं पाहिजे. गुरुजींनी तेव्हा आपल्याला सांगितलेलं आहे आणि सर्वजण आपण आलात त्याबद्दल खरोखरच आभारी आहोत. शाकाहार आणि असंच आपण ह्याच्या पुढे आणखी 2-4 पुष्प आहेत तर सर्वांनी अशीच उपस्थिती हजर राहायचं आहे. त्याचप्रमाणे सांगायचं म्हणजे आपल्याला 6 ऑक्टोंबर 2021 ते 15 ऑक्टोंबर 2021 या दरम्यान आपल्याला सामनेर संघ चैत्यभूमी येथे बसणार आहे. तर ज्यांना कोणाला बसायचं असेल त्यांनी शाखेकडे आपली नावे नोंदवायची आहेत आणि त्याचप्रमाणे आपण ज्यांना लवकरात लवकर नावे नोंदवावी अशी विनंती करून मी इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्याचप्रमाणे आता शरणार्थी होईल आणि कार्यक्रम संपेल अशी मी विनंती करतो. नास्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नास्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नास्ति मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय. बुद्धाय. जय भीम.